जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सध्या जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबाबत आपण काल अपडेट पाहिली होती. तर तो जिल्हा होता पुणे जिल्हा. तर चला तर मग पाहूया की पुणे जिल्ह्याच्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या कमेंट्स आल्या होत्या. त्याचबरोबर उमेदवारांमध्ये जास्त करून कुठले प्रश्न आहेत किंवा कुठले क्युरीज आहेत त्याची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर चला तर मग पाहूया की ते प्रश्न कोणते. तर पाहू शकतो आपण पुणे जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया झालेली आहे पूर्ण. त्यामध्ये अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी या दोन्ही याद्याचा निकाल दिलेला आहे. तर ते वेबसाईटवर टाकण्यात आलेलं आहे. तर आपण पुणे जिल्ह्याची मेरिट लिस्ट ओपन करूया. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त प्रश्न होते की सर जे आता मेरिट लागलेलं आहे तर आम्हाला कधी बोलवण्यात येणार आहे. तर हा सर्वात मुख्य प्रश्न होता की कधी बोलवणार किंवा प्रोसेस कशी कशी असेल किंवा डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील किंवा पोलीस व्हेरिफिकेशन लागेल की नाही लागेल. त्याचबरोबर ते हमीपत्र आहे त्यासाठी ते भरण्यासाठी कधी बोलवण्यात येईल. आणि त्याचबरोबर होमगार्ड करता करता बाकीचं कुठलं काम करू शकतो का किंवा स्टडी किंवा पोलीस भरती करू शकतो का, असे अनेक प्रश्न उमेदवारांना सतावत आहेत किंवा पडलेले आहेत. तर ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर पुणे जिल्ह्याबरोबरच हा व्हिडिओ जो क्रायटेरिया आहे आपण जे प्रश्नाची उत्तर देणार आहोत ते बाकीच्या जिल्ह्यांना पण लागू पडतात. तर त्यामुळे हा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत शेअर करावा, कारण की त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल की तुमच्या ओळखीमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कोणी होमगार्डमध्ये भरती झालं असेल तर त्याला जे बेसिक प्रश्न पडतात ते प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यात एक कन्सेप्ट क्लिअर होईल किंवा त्याचा जो माइंडसेट आहे तो क्लिअर होण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओला शेअर करावा. तर आपण वन बाय वन प्रत्येक प्रश्न पाहूयात आणि त्याची उत्तरही मी देईल. तर चला तर मग पाहूया की सर्वप्रथम आपण प्रश्न घेऊया की पोलीस व्हेरिफिकेशनबाबत काय. तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल हमीपत्र किंवा बंधपत्र भरून देण्यासाठी त्यावेळेस तुमच्याकडून हमीपत्र बंधपत्र भरून घेण्यात येईल. त्याचबरोबर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते व्हेरीफाय होतील पुन्हा. म्हणजेच तुमचं शैक्षणिक जे तुम्ही पात्रता दिली आहे ते व्हेरीफाय होईल. त्याचबरोबर तुमचं तांत्रिक अर्हता असेल ते व्हेरीफाय होईल. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड किंवा वोटर आय डी हे पाहिलं जाईल. तसेच तुमचे 2 कलर फोटो लागतील पासपोर्ट साईजचे. तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. सर्वप्रथम सर्व उमेदवारांना सूचना आहे की तुमचे डॉक्युमेंट्स हे क्लिअर ठेवावेत. म्हणजे बघा, आधार कार्ड हे तुमचं ओळखपत्र आहे. म्हणजे म्हणजे एक पर्सनली तुमचं स्वतःचं ओळखपत्र आपण म्हणू शकतो. त्या प्रकारे त्याला यूज करता येऊ शकतं. पण ते ॲड्रेसचा पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला वोटर आय डी हा लागेलच. वोटर आय डी नसेल तर ड्रायव्हिंग लायसेन्स तेही तुम्ही सोबत राहू द्या. बघा, जे डॉक्युमेंट्स सांगतो ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा एक 2 सेट करून ठेवा झेरॉक्सचे. त्याचबरोबर ओरिजिनलही स्वतःच्या सोबत बाळगा. बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्डची पण झेरॉक्स ठेवली तरी चालेल, काय हरकत नाही. त्याचबरोबर तुमचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो हे झाले तुमचे पुरावे. त्याबरोबर नंतरनं तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचे जे पुरावे असतात त्यामध्ये 10वी-12वीचा रिझल्ट, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट, तसेच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही ॲड केलं असेल तर त्याचे देखील तुम्हाला रिझल्ट लागतील. त्याचबरोबर त्याचं देखील तुम्हाला युनिव्हर्सिटीचं कॉन्व्होकेशन लागेल. जर तुमचं ITI झालं असेल किंवा NCC B आणि C प्रमाणपत्र असेल किंवा त्याचबरोबर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर त्या संदर्भातलंही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं हे खूप गरजेचं आहे. बघा, हे होतं शिक्षणाबाबत. म्हणजेच तुम्हाला जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे तुमच्याजवळ असले पाहिजेत. त्याचसोबत तुम्ही 2 कलर फोटो, पासपोर्ट साईजचे 2 कलर फोटो सोबत ठेवावेत. म्हणजे हे तुमच्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये सगळी कन्सेप्ट क्लिअर झाली.
तर आपण नेक्स्ट आता पाहूयात की जर आपण हे डॉक्युमेंट्सची कन्सेप्ट क्लिअर झाली, आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर नेक्स्ट की तुम्हाला ते हमीपत्र भरून द्यावं लागतं. तर ते हमीपत्र भरल्यानंतर ना म्हणजे जर नाही भरलं किंवा भरल्यानंतर ना काय फरक पडतो आणि नाही भरल्यावर काय फरक पडतो. तर बघा, होमगार्ड सदस्यत्व स्वीकारताना ते हमीपत्र तुमच्याकडनं भरून घेतलं जातं. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यामध्ये तसं मेन्शन असतं की तुमची कुठेही ड्युटी करायची तयारी आहे, त्याचबरोबर तुम्ही सदरच्या कर्तव्यासाठी बांधील आहात वगैरे वगैरे. तर हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते भरून घेतल्यानंतर ना त्याच्या आधारावर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म भरता येईल. पोलीस व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्यानंतरनं ती प्रोसेस होती की बाबा माझं सिलेक्शन झालं आहे की मला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी हा असा अप्लाय करतो. तुम्ही हे म्हणजे निमशासकीय म्हणजे अर्धसरकारी बलामध्ये आला तुम्ही आता दलामध्ये, तर त्यासाठी तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला हवं आहे असं तुम्ही तुमचं रिझन देऊ शकता. मग तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन 8 ते 15 दिवसामध्ये येऊन जातं. त्याच्यामध्ये काही अडचणी येत नाहीत. तर हा होता हमीपत्र बंधपत्र लिहून दिल्याचा फायदा. त्याचबरोबर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशनचा मुद्दा देखील क्लिअर झालेला आहे. हमीपत्राचा देखील मुद्दा क्लिअर झालेला आहे. पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं जेव्हा फॉर्म भरता येईल तेव्हा तुम्हाला अप्लाय करता येईल, त्यासाठी तुम्हाला तसं लेटर मिळेल. त्यानंतर ना पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जी लिस्ट लागलेली आहे, आपण पाहू शकतो काही ठिकाणी वेटिंग लिस्टच नाही आहे. तर बघा, तिथं जो कोटा होता तो ऑलमोस्ट म्हणजे पूर्णच नाही झाला. जे उमेदवार होते ते जे पात्र होते ते सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वेटिंग लिस्टच नाही आहे. पण ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे तेथील उमेदवारांसाठी संधी अजूनही गेलेली नाही, किंवा या जे सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये काही जणांचं वेगळीकडे देखील सिलेक्शन झालेलं असेल. म्हणजे जसे ते महाराष्ट्रामध्ये जी सध्या पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झाले असेल, किंवा SRPFमध्ये किंवा इतर कुठल्याही खात्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं असेल, तर ते होमगार्डची ही पोस्ट स्वीकारणार नाहीत. त्यामुळे जे वेटिंगवर असतील त्यांचं गुणानुक्रमे त्यांचं सिलेक्शन होईल. त्यामुळे वेटिंगवाल्यांना देखील सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर बघा, वर्दीच्या माध्यमातून देश सेवा करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. तर खूप जणांचे प्रश्न असतात, सर मी होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं आहे, घेऊ का नको? तर प्रत्येक गोष्टीच्या प्रोज आणि कॉन्स असतात. म्हणजे चांगल्या गोष्टी असतात, वाईटही असतात. होमगार्डवर आपल्याला पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही, डिपेंड राहता येत नाही. याच्याकडे एक जॉब म्हणून न बघता याच्याकडे निष्काम सेवा म्हणून पाहिलं तर खूप बेटर राहील. त्यामुळं होमगार्डमध्ये तुम्ही काम करत असताना जोडधंदाही करू शकता, इतर व्यवसायही करू शकता, काम पण प्रायव्हेट जॉब पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा स्टडी किंवा पोलीस भरतीची प्रॅक्टिस देखील चालू ठेवू शकता, किंवा इतर स्पर्धा परीक्षा ज्या MPSC ज्या आहेत त्याचं तुम्ही प्रिपरेशनही करू शकता. त्यामुळं होमगार्डमध्ये काम करत असताना तुम्हाला बाकीचं कुठं काम करायला काही अडचण येणार नाही. आणि स्वतःचा व्यवसाय आला तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट राहील ती. तर होमगार्डची ड्युटी करत करत तुम्ही अभ्यासही करू शकता, त्याचबरोबर फिजिकलची तयारीही करू शकता. तसेच होमगार्डच्या माध्यमातून तुम्हाला देशाची तसेच जनतेची सेवा करायची संधी मिळते. ही खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं होमगार्डची जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही जरूर या संधीचा फायदा घ्या, होमगार्डमध्ये या आणि येथून खूप काही जे शिकण्यासारखं आहे ते आत्मसात करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही जणांना प्रश्न पडला असेल की सर आम्हाला हजर कधी करणार आहेत किंवा कधी बोलवण्यात येणार आहे. तर बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना ठराविक अशा तारखा दिलेल्या आहेत, किंवा ठराविक काळामध्ये त्यांना हजर करून घेण्यात येणार आहे असं सांगितलं आहे. जसं की आता उदाहरणार्थ आपण पुणे जिल्ह्याचंच पाहूया की या महिन्यात देखील हजर करू शकतात. आता सध्या तर इमेरिटिस तर लागलेले आहे, पण तुम्हाला हजर करण्याबाबत या महिन्यामध्ये म्हणजे लवकरात लवकर प्रोसेस होऊ शकते. या महिन्यात हजर करू शकतात किंवा पुढील महिन्यात हजर करू शकतात. पण सध्याची जी ही प्रोसेस आहे ती लवकरात लवकरच होईल अशी सर्वांना आशा आहे. त्यामुळं सर्वांनी तसं तयारीत राहावं की प्रोसेस लवकर होऊ शकते. त्याचबरोबर सर्वांना प्रश्न पडला असेल की हजर केल्यानंतर ट्रेनिंगचं वगैरे कसं आहे, किंवा पुढील प्रोसेस कशी असते. तर बघा,
तुम्हाला जेव्हा तुमचं हमीपत्र बंधपत्र हे भरून घेतलं जाईल ते त्यावेळेसच तुम्हाला ते एक प्रकारे तुम्ही हजर झालात असं ग्राह्य धरलं जाईल. आणि त्यानंतरनं तुम्हाला तिथे सूचना मिळेल की तुमचं या दिवशी किंवा या तारखेला तुमचं ट्रेनिंग असणार आहे. तुम्हाला त्या पद्धतीने हजर व्हायचं आहे. तुम्हाला ते म्हणजे जे साहित्य काय काय लागतं त्याची सूचना देतील. तसं साहित्य तुम्हाला बाहेरून घ्यावं लागेल. जसं की तुमच्याकडे सरकारी कापडाचे 2 युनिफॉर्म असले पाहिजेत. बनियन असला पाहिजे म्हणजे टी शर्ट किंवा बनियन आणि खाली खाकी हाफ पॅन्ट. त्याचबरोबर कॅनव्हास शूज. त्याचबरोबर स्वतःची बकेट किंवा स्वतःचं जे साहित्य असतं शेविंगचं साहित्य वगैरे किंवा स्वतःची एक ट्रंक किंवा बॅग, लाठी. त्याचबरोबर बाकीच्या ज्या वस्तू असतात साहित्य असतं ते सर्व म्हणजे तुम्हाला तशी लिस्ट मिळेल. त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला ते खरेदी करावे लागेल. तसेच ट्रेनिंग कुठे असेल हा देखील बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर बघा ट्रेनिंग हे कुठेही असू शकतं. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी PTS रिकामा असेल किंवा ज्या ठिकाणी नाही का ज्या PTSला जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येऊ शकतं. ते कुठेही असू शकतं. म्हणजे 2019ला नागपूर ठिकाणी होमगार्डचं ट्रेनिंग प्रशिक्षण झालं होतं म्हणजे नाही का 35 दिवसाचं. तसंच पुणे ग्रामीणला, पुणे सिटीला. तर यावेळेस देखील त्याच पद्धतीने प्रोसेस होऊ शकते. तुम्हाला कोणतंही जे PTS पोलीस मुख्यालय म्हणजे जे पोलिसांचं PTS असतं प्रशिक्षणचं हे असतं त्या ठिकाणी तुम्हाला PTCच्या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येईल. कोणतेही PTC ज्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे जिथं पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं त्याच ठिकाणी होमगार्डला देखील 35 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मग ते खूप चांगल्या प्रकारे असेल. त्याचबरोबर तुम्हाला तिथे PTCला असताना तुमची फायरिंग देखील होते. तर ज्या त्या PTC वर डिपेंड असतं त्या गोष्टी. तर तुमचं ते ट्रेनिंग कुठे असेल त्या संदर्भातलाही प्रश्न नाही का मार्गी लागलेला आहे. तुमचं माझ्या उत्तराने समाधान झालं असेल असं मी आशा करतो. तर अशा प्रकारे बरेच प्रश्न होते. तर मी ऑलमोस्ट सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे. जरी तुमचे काही अजून प्रश्न असतील, आणखीन काही प्रश्न असतील, क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. मी त्या क्युरीज त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर स्पेसिफिक असं होमगार्डच्या ट्रेनिंगसाठी व्हिडिओ जर हवा असेल तर तसं मला सांगा. तर ट्रेनिंग संदर्भात मी व्हिडिओ देखील बनवेल की कसं असतं किंवा साहित्य काय काय लागेल किंवा प्रशिक्षण किती दिवसाचं असतं, दिनक्रम कसा असेल. तर त्या संदर्भात देखील मी व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सजेस्ट करा मला किंवा कोणत्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे ते जरी सजेशन केलं तरी मी त्या प्रकारचा व्हिडिओ बनवेल. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. आणि बघा सध्या नोव्हेंबर-डिसेंबरला देखील पोलीस भरती होणार आहे. ती पोलीस भरती झाल्यानंतर त्यानंतर देखील अजून होमगार्डची भरती होऊ शकते. कारण की पट हा रिकामाच असतो. जोपर्यंत अनुशेष रिकामा आहे तोपर्यंत तो भरला जाऊ शकतो. त्यामुळे आणखीन भरती निघू शकते. त्यामुळे सर्वांनी हार न मानता किंवा गिवअप न करता आपली प्रॅक्टिस चालूच ठेवावी. तर मी आशा करतो की तुम्हाला मी आत्तापर्यंत जे सांगितले समजलं असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. म्हणजे जे उमेदवार आता पात्र आहेत त्यांच्यापर्यंत सदरची व्हिडिओ शेअर केल्याने त्यांना या म्हणजे सिलेक्शन लिस्टबद्दल तसेच हजर कधी व्हायचं याबद्दल माहिती मिळून जाईल. कारण की प्रत्येकाला मेसेजच्या माध्यमातून त्यांना समजणं हे अवघड आहे. म्हणजे प्रत्येकालाच मेसेज पोचेल असं नाही. मग आपण हे व्हिडिओ शेअर करायच्या माध्यमातूनच जर व्हिडिओ शेअर केली या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा प्रत्येकालाच मेसेज येईल असं नाही ना. काही वेळेस टेक्निकल इश्यू असतात त्यामुळं मेसेज पोचू शकत नाही. तर त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या उमेदवाराचं नुकसान होऊ नये यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मेडिकल कुठे करायचं आणि कसं करायचं किंवा मेडिकल सर्टिफिकेट कधी लागेल. तर बघा
तुम्हाला मेडिकल काही ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की येताना मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यावं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये किंवा उमेदवारांमध्ये संभ्रम आहे की मेडिकल कुठून करावं, सरकारी दवाखान्यातनं, कुठल्या सरकारी दवाखान्यातनं. तर जास्त करून बघा, ग्रामीण भागात जे सरकारी रुग्णालय असतात त्या ठिकाणून मेडिकल सर्टिफिकेट आणलं तरी चालेल, किंवा इकडे आल्यानंतर पथक किंवा उपपथकामध्ये ज्या सूचना देतील त्याप्रमाणे त्या ठिकाणाच्या रुग्णालयातनं मेडिकल सर्टिफिकेट आणावं, किंवा ते जे सांगतील त्या ठिकाणच्या रुग्णालयातून मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यावं. पण उमेदवारांनी ज्यावेळेस हमीपत्र किंवा बंधपत्र जे भरायचं असतं त्यावेळेस तुम्हाला यायच्या आधी सोबत मेडिकल सर्टिफिकेट हवं असतं. तर ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही ग्रामीण भागातील जे सरकारी रुग्णालय असतात त्या ठिकाणावरनं घेऊन आलात तर खूप बेटर राहील, किंवा एक तुम्हाला म्हणजे तुमचं पुढं धावपळ नाही होणार मेडिकल सर्टिफिकेटसाठी. त्यामुळे येतानाच तुम्ही आधी पूर्वतयारीनिशी या, मेडिकल सर्टिफिकेट घेऊन या. जसं की आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये देखील, पुणे जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी सरकारी मेडिकल आहे. जसं की खेड शिवापूरची इथं आहे, आपण राईट साईडला गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल तिथे देखील मिळतं, उदाहरणार्थ सांगतोय. त्याचबरोबर बाकीचे जे ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालय असतील त्या ठिकाणी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट मिळून जाईल. तुम्ही फुल्ली फिट आहात वगैरे, किंवा बाकीचे जे तुम्हाला कुठला त्रास नाही या संदर्भात मेडिकल सर्टिफिकेट असतं. तर सर्वांनी मेडिकल सर्टिफिकेट, जे उमेदवार त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट हे काढून घ्यावं व डॉक्युमेंटसोबत ते त्या डॉक्युमेंटच्या फाईलमध्ये जोडून ठेवावं. म्हणजे तुम्हाला ऐन टायमाला तुमची धावपळ होणार नाही, तुमचं ते धावपळ वाचेल. तर ही खूप महत्त्वाची सूचना होती. मेडिकलबाबत कोणीही गाफील राहू नका. तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यामधून सदरचं मेडिकल प्रमाणपत्र हे घेऊन यावं. इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं. तर मी आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आणखीन काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.